प्रशासक म्हणून नागरिक समस्या आमच्यापर्यंत घेऊन येतात, परंतु माझा प्रवास उलटा आहे. मी समस्यापर्यंत जातो. गणपती बाप्पा मोरया. येत्या पावसात जर का माथेरानला जायचा प्लॅन असेल तर या नावाची विशेष नोंद घ्या. ते म्हणजे रामदास तुकाराम कोकरे. नदी, नाले, समुद्र एवढ्याच प्लॅस्टिक थांबलेलं नाही, तर त्यांनी आता प्रत्येकाच्या शरीरात प्रवेश केलेला आहे. मी मगाशी म्हणताना म्हणाला की एक नवीन लॉ सुद्धा आणलेला आहे. तर वेंगुर्ले पॅटर्न इज अ झिरो वेस्ट मॅनेजमेंट प्रोजेक्ट. तो बायो मायनिंग म्हणजे काय एक्झॅक्टली? यूज, स्टोअर, हँड ओव्हर या पद्धतीनं जर प्लॅस्टिककडे पाहिलं, जो अडथळा तयार होतो दूर होईल. आणि प्रत्येक वेळेला स्टेजवर जाऊन जेव्हा तुम्ही अवॉर्ड घेता, अमिताभ बच्चन असो, तर तुम्ही काय फील केलं? सहजपणे लोक बोलतात की आम्ही 1-2 पिढ्या तरी तुम्हाला विसरू शकत नाही. हे आवडपेक्षा खूप पुढे आहे. तो आधारवाडी डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भात तुम्ही असं म्हटलंय की डम्पिंग ग्राउंड टू प्ले ग्राउंड. आणि ज्याच्या घरी जेवण्यासाठी त्याला काहीतरी भांडी आहेत, त्याला कचरा ठेवण्यासाठी त्याच्याकडे काही नाही, असं प्रकार घडत नाही. असा तुम्हाला असं वाटतंय का कुठल्या शहराला आपण 15 दिवसात प्लास्टिक फ्री करू शकतो? कचरा हा स्पष्ट आणि परखड बोलण्याचा विषय असला पाहिजे. मी कारवाई केल्यानंतर हे लोक माझ्यावर खूप जीव लावतात. रामदास कोकरे सांगे कचऱ्याचे सार, नका समजू हो कचऱ्याला उगीच डम्पिंगचा भार. वा वा, सुंदर. गणपती बाप्पा मोरया. तुम्ही जर का यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत वेंगुर्ले बीचला गेला असाल किंवा येत्या पावसात जर का माथेरानला जायचा प्लॅन असेल तर या नावाची विशेष नोंद घ्या. ते म्हणजे रामदास तुकाराम कोकरे. फक्त वेंगुर्ले माथेरान नव्हे तर कर्जत, दापोली, कल्याण डोंबिवली या सगळ्या एरियांमध्ये त्यांचं खूप कॉन्ट्रीब्युशन आहे. रामदास सर सध्या डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर आहेत आणि वेस्ट मॅनेजमेंट या सेगमेंटमध्ये त्यांनी भरभरून काम केलं आहे आणि आज ते आपल्या इकडे वेळात वेळ काढून आली आहेत. सो सर, तुमचं खूप खूप स्वागत नॅव्हिगेट विथ केतकी सानेवर. सुरू करूया पहिल्या प्रश्नाला. तर वेस्ट मॅनेजमेंटला तुम्ही तुमचं पर्पज कधी आणि का बनवलं? मी 5 ऑगस्ट 2010ला मुख्याधिकारी म्हणून दापोली नगरपंचायतला कामाची सुरुवात केली. त्या अगोदर मी पोलीस उपनिरीक्षक होतो आणि पोलीस उपनिरीक्षक असताना तंटामुक्त अभियानातून महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम अभियान जे होतं त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. मी रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनला कार्यरत होतो आणि त्यावेळेस रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनच्या सर्वची सर्व गावं तंटमुक्त करण्यात यश आलं. जवळपास 69 लाखाची सर्वांना बक्षिसं मिळाली आणि खूप एक सौहार्दपूर्ण वातावरण तयार झालं. आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की लोकसहभागाशिवाय कुठलीही योजना सस्टेनेबल होऊ शकत नाही, शाश्वतपणे ती पुढे जाऊ शकत नाही. मग मी ज्यावेळेस मुख्याधिकारी म्हणून 5 ऑगस्ट 2010ला दापोली नगरपंचायतचा कार्यभार हाती घेतला, पहिल्या दिवशी काहीतरी आपली टार्गेट असतात आणि मी त्या दिवशी माझं एक उद्दिष्ट ठरवून टाकलं की प्लॅस्टिकमुक्त शहर करायचं. आता प्लॅस्टिकमुक्त शहर करायचं म्हटलं तर असं काही एखादी सक्सेस स्टोरी माझ्या पुढेही नव्हती. कसं करावं, काय करावं आणि त्या असं कुठलंही उदाहरण एकदम सस्टेनेबल एक प्लॅस्टिकमुक्त झालेल्या शहराचं कुठंही नव्हतं. तर मग मी पहिल्या दिवशी ठरवलं, घोषणा केली आणि कामाला लागलो. मग दुसऱ्या दिवसापासून भाजीवाले असतील, फळवाले असतील, किराणा दुकानदार असतील, मार्केटमधले वेगवेगळे दुकानदार असतील, यांच्या सगळ्यांच्या एक बैठका चालू केल्या. NGO घेतले. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतलं, NSSच्या, NCCच्या. आणि मग अवेअरनेस चालू केली तर एक सर्वसाधारणपणे पहिला प्रश्न असतो की मग कंपन्या का बंद नाही होत. आता कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग आमच्या हद्दीत झालं तर आम्ही त्याच्यावर कंट्रोल आणू शकतो, परंतु जे आमच्या हद्दीत आम्ही ते नसतं त्याला मी कंट्रोल करू शकत नाही. तर आमचा उद्देश असा की आमच्या हद्दीत जेवढं प्लॅस्टिक असेल ते बंद करायचं. मग त्यासाठी आम्ही एक कॅम्पेन तयार केलं आणि त्या कॅम्पेनमध्ये पूर्ण जनजागृती सगळ्या भागात करून घेतली आणि 15 ऑगस्ट 2010ला आम्ही पूर्ण एक प्रभात फेरी काढून लोकांकडे असलेलं प्लॅस्टिक सगळं संकलित करायची मोहीम चालू केली. म्हणजे त्यांना परत ऑप्शन नको, ही मला परत वापरू द्या म्हणून. असं 10 टन प्लॅस्टिक जमा झालं आणि त्यावेळेस 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांना बंदी होती. परंतु माझ्या लक्षात आलं की 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची असो किंवा अधिक जाडीची असो, पोल्युशन तर ते दोन्ही करतात आणि दोन्हीही एक पर्यावरणातला अडथळा ठरतात. मग त्यावेळेस कायद्यात बंदी नव्हती 50 मायक्रॉनच्या पुढच्यांना पिशव्यांना. परंतु माझ्या लक्षात आलं की ठीक आहे, आपण कायद्यात जे आहे ते कंपल्सरी करू आणि त्याच्या पुढचं लोकांना म्हणजे एक त्यांना आव्हान करू. मग आता
50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या आमच्या जवळपास 10 दिवसात बंद झाल्या पूर्ण. मग त्यापेक्षा अधिक जाडीच्याला मग आम्ही एक स्लोगन तयार केली. कशाला करता मायक्रॉनची बात, बंद करून टाकू प्लॅस्टिक एक साथ. ओ, आणि ती कॅम्पेन एवढी लोकांना भावली की लोकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन सगळ्या प्रकारच्या वा पिशव्या बंद मस्त. केल्या. म्हणजे महाराष्ट्र शासनाने सिंगल यूज प्लॅस्टिक बॅनचा जो कन्सेप्ट 2018ला आणला, मार्च 2018ला, तो 8 वर्षापूर्वीच एक्झिक्यूटच त्याच्या करून टाक. अगोदर एक्झिक्यूट अगदी सक्सेसफुलपणे आम्ही दापोलीत केला. आणि कुठल्याही प्रकारच्या पिशव्या ठेवायच्या नाही, हे एवढं लोकांच्या मनात बिंबलं की ग्रामीण भागात सुद्धा ती चळवळ पोचली आणि दापोली तालुक्यात पूर्ण बऱ्याच अनेक गावांनी त्यात पुढाकार घेतला. आणि सिंगल यूज प्लॅस्टिक बॅन ही संकल्पना अस्तित्वात नसताना परिपूर्णपणे दापोलीमध्ये 2010ला आणली. आणि त्यानंतर 8 वर्षांनी महाराष्ट्र शासनाने तो एक म्हणजे हे केलं, अधिनियम केला तयार. तर अशा पद्धतीने प्लॅस्टिक बंदी केल्यानंतर मला खूप आनंद वाटला, खूप चांगलं झालं आहे. परंतु पॅकेजिंगचं जे प्लॅस्टिक होतं ते हां, वेगळं संकलित करायला बरोबर. चालू केलं. आणि कचरा वर्गीकरणातला मुख्य अडथळा हे प्लॅस्टिक आहे. हं, आणि ते प्लॅस्टिक जर व्यवस्थितपणे हाताळणी झाली तर वर्गीकरण सोपं जातं. बरोबर. आणि 2010 साली परिपूर्णपणे ओला सुका कचरा वेगळा करायचं मॉडेल मी दापोलीत साध्य केलं. आणि तिथला बायोगॅस प्रकल्प हा पूर्ण झाला होता बांधकाम, परंतु त्याला ओला कचराच मिळत नव्हता, वर्गीकरण अच्छा, होत नव्हतं. हां, बरोबर. मग ते वर्गीकरण एकदम सुलभ झाल्यावर त्याला ओला कचरा दिला आणि त्याच्यापासून बायोगॅस वर प्रक्रिया केली आणि त्यातनं वीज निर्मिती केली. हं, अशा सुंदर. पद्धतीनं एक चांगलं मॉडेल 2010 मध्ये अगदी मी जॉईन झाल्यावर तत्काळ ते अंमलबजावणीत आलं. आणि त्यावेळेस मला वाटलं की कचरा ही खूप मोठी समस्या आहे, प्लॅस्टिक ही समस्या आहे आणि ही जागतिक समस्या आहे. म्हणजे फक्त आपल्या भागापुरती मर्यादित नाही, पूर्ण जागतिक स्तरावर ह्या समस्यानं ग्रासलेलं आहे. तर या समस्येवर आपण अभ्यास केला पाहिजे. आणि जर ही समस्या आहे आणि ह्याच्यापासून खूप अडचणी निर्माण होतात, शहराच्या व्यवस्थापनाला डोकेदुखी ठरते, नागरिकांना डोकेदुखी ठरते, त्याच्यामुळं वादविवाद निर्माण होतात. या सगळ्या गोष्टी होत असताना ह्याच्यावर एक शाश्वत असं एक उपाययोजना का नाही, हा प्रश्न मला सतावत होता. मग आता ह्याच्यावर खूप मी अभ्यास केला, अनेकांना विचारलं, परंतु माझं काही समाधान होत नव्हतं. मग त्यावेळेस मी ठरवलं की आता गार्बेजमध्ये आपणच तरबेज व्हायचं आणि आपणच ह्याच्यावर सोल्युशन काढायचं. आणि मी कामाला लागलो, वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले. सगळे प्रयोग एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने झाले. शहर स्वच्छ राहिलं, नाले गटार स्वच्छ राहिली, प्लॅस्टिकच्या दुष्परिणामापासून आपण शहराला वाचवू शकलो, त्याच्या ओल्या कचऱ्यापासून विद्युत निर्मिती करू शकलो. ह्या सगळ्या गोष्टीतून मला असं वाटलं की आता आपण ह्यात मागं गेलं नाही पाहिजे, आपण ह्याच्यात आणखी पुढं जाऊन ह्याच्यातलं परिपूर्ण असं मॉडेल डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग मी 2010 ते 5 पर्यंत वेगवेगळे जे प्रयोग केले होते, ह्याचं परिपूर्ण प्रयोगाचं एक साध्य करण्याच्या टप्प्यात मी वेंगुर्ल्याला आलो. आणि वेंगुर्ल्यात 5 जून 2015 रोजी एक आम्ही बैठक घेतली. शहरातल्या वेगवेगळ्या स्तरातील लोकांची, नागरिकांची, व्यापाऱ्यांची, पत्रकार, अशा सगळ्यांना एकत्रित बोलवलं. पर्यावरण दिन होता 5 जूनचा. मग त्या दिवशी तर वेंगुर्लेकडे वळण्यापूर्वी हां, थोडंसं मागे जाऊया. एक प्रश्न हां, विचारते. हां, सो 90% लोकं प्रॉब्लेम इग्नोर करतात. हां, म्हणजे असं नाही की प्रॉब्लेम दिसत नाही. कचरा फेकलाय, हं. ट्रॅफिक फॉलो नाही करत आहे. पण त्यातले खूप कमी लोकं असतात जे ॲक्शन घेतात. सो डिसिजन मेकर आणि ॲक्शन टेकर म्हणून तुम्ही कसे घडलात? आता बऱ्याच वेळा प्रशासक म्हणून नागरिक समस्या आमच्यापर्यंत घेऊन येतात, परंतु माझा प्रवास उलटा आहे. मी समस्यापर्यंत जातो. म्हणजे नागरिकांनी माझ्याकडे समस्या येण्या अगोदर ती समस्या आयडेंटिफाय करायची एक वेगळी पद्धत मी अवलंबली. आणि लोक माझ्याकडे समस्या घेऊन येण्या अगोदरच मीच समस्यापर्यंत पोहोचत होतो. त्यामुळे ते नागरिकांचा खूपच त्यात सहभाग इनोव्हेटिव्ह. वाढत होता. म्हणजे असंही म्हणू शकते की तुम्हाला खूप दूरदृष्टी होती आणि ते विजन आणि इनोव्हेशनने तुम्ही ॲक्शन घेत गेलात. सो तुम्ही दापोलीला 15 दिवसात प्लास्टिक फ्री केलं 2010 मध्ये. 10 मध्ये कट टू 2026. तुम्हाला असं वाटतंय का कुठल्या शहराला आपण 15 दिवसात प्लास्टिक फ्री करू शकतो? प्लॅस्टिक फ्री करायला काहीच अवघड नाही. फक्त त्यासाठी 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिलं जनजागृती, दुसरं पर्यायी पिशव्यांची उपलब्धता आणि तिसरं कायद्याची प्रभावी अंमलबजावणी. आता लोक खूप अवेअर झालेली आहेत. अवेअरनेसची फार गरज नाही असं मला वाटतं सध्याच्या काळात.
आणि पर्यायी पिशव्या मुबलक प्रमाणात शहरात उपलब्ध केल्या आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली तर 15 दिवसात कुठलंही शहर प्लॅस्टिकमुक्त होऊ शकतं. त्याच्यात हॉलिस्टिक अप्रोचनी सगळ्यांनी सहभागी झालं तर फार काय अवघड बाब नाही आहे. आणि प्लॅस्टिक मुक्ती ही प्रत्येक व्यक्तीची गरज आहे. कारण त्याचं कारण असं आहे, की आज आपण पाहतो, की समुद्रात जिथं माणूस पोहोचत नाही तिथं गार्बेज पॅच तयार झालेले आहेत, डोंगर तयार झालेले खरंय. आहेत. आणि माणसाच्या रक्तामध्ये आता प्लॅस्टिकचे पार्टिकल्स, मायक्रो प्लॅस्टिकचे पार्टिकल्स मिळून आलेले आहेत. खरंय. म्हणजे आता माणसाच्या त्यांनी नुसता नदी, नाले, समुद्र एवढ्याच त्यांनी प्रवेश करून प्लॅस्टिक थांबलेलं नाही, तर त्यांनी आता प्रत्येकाच्या शरीरात प्रवेश केलेला आहे. मग इट्स अ अलार्मिंग स्टेज. ही खूप मोठी एक धोक्याची घंटा आहे आणि आता ही लोकांनी ओळखलं पाहिजे. कारण प्लॅस्टिकमुळं आपल्याला दुर्धर आजार होतात आणि शरीरात जर आता प्रवेश केला प्लॅस्टिकने, तर हे खूप पुढच्या भयंकर आहे. पिढीसाठी घातक खरंय, आहे. खरंय. तर हा विचार सगळ्यांनी केला पाहिजे आणि प्लॅस्टिक स्वतःपासून बंद केलं पाहिजे असं मला वाटतं. सो जे 3 गोष्टी तुम्ही सांगितल्यात, की अवेअरनेस तर आहे, ऑप्शनल बॅग्स असायला पाहिजेत. आय थिंक ह्या 2 गोष्टी ऑलरेडी आहेत, तुम्ही पण म्हटलात. सो एक इम्पॉर्टंट गोष्ट जी करणं गरजेचं आहे, विच इज लॉ. हां. तर तुम्ही मगाशी म्हणताना म्हणाला, की एक नवीन लॉसुद्धा आणलेला आहे. तर त्याविषयी थोडं सांगू शकाल का? हां. आता प्लॅस्टिक बंदीच्या बाबतीत आता बरेच वेळा आम्ही कारवाई करताना लोकं विचारतात, की पर्याय काय? पर्याय माझ्याकडे एकच आहे. 5,000, 10,000, 25,000 हे 3 दंडाचे टप्पे आहेत. तेच त्यांना सांगतो. कारण हल्ली लोकांना सगळं समजतंय. परंतु जोपर्यंत दंड होत नाही तोपर्यंत त्याच्यात सुधारणा होत नाही. त्यामुळे पहिल्या इन्सिडन्स जर घडला तर ₹5,000 दंड आहे. दुसऱ्या इन्सिडन्सला ₹10,000 दंड आहे. तिसऱ्या इन्सिडन्सला 25,000 दंड आहे. हे 3 दंडाचे टप्पे हे लोकांसाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याचं जर पालन झालं तर मला वाटतं नागरिक खूप सुधारतील आणि आता दुकानदाराला जसा दंड आपण लावतो तसं ग्राहकाला सुद्धा दंडाची तरतूद 2018च्या अधिनियमानुसार झालेली आहे. तर या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर प्लॅस्टिक बंदी ही तसं बघितलं तर लोकांनी इग्नोर केलेला भाग आहे. तो इग्नोर न करता लोकांनी त्याच्यावर गांभीर्याने विचार केला तर प्लॅस्टिक बंदी ही काळाची गरज आहे असं मला नक्की वाटतं. सर आता ज्या सोसायटीत मी राहते तिकडे वेस्ट सेग्रिगेशन खूप नावाला आहे. तर हा पॉडकास्ट संपून जेव्हा मी घरी जाईन तेव्हा मी काय इमिडिएटली इम्प्लिमेंट केलं पाहिजे जेणेकरून हा फक्त पॉडकास्टपर्यंत मर्यादित नाही राहणार तर मी ते ॲक्च्युली इम्प्लिमेंट करेन आणि एक मूव्हमेंट तयार होईल. तर मी काय करू शकते? आता पहा, ही घनकचरा व्यवस्थापन जी आहे, ही खरं तर नागरिकांची चळवळ बनली पाहिजे. एखाद्या अधिकाऱ्यांनी येऊन तिथं शिस्त लावली, तर ती टिकणं ही नागरिकांची जबाबदारी आहे. कारण आता प्रत्येक व्यक्तीनं काय केलं पाहिजे, की आपल्या घरातला कचरा हा वेगळा केला पाहिजे आणि तो वेगळा केलेला कचरा वेगळ्या पद्धतीनं वाहून त्याच्यावर प्रक्रिया करणं ही त्या स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आणि हे जर नाही घडलं तर लोकांनी त्याच्यावर एक वॉच ठेवला पाहिजे आणि लोकांनी सुद्धा संवेदनशीलपणे ह्या गोष्टी माझ्या घरातला कचरा कुठं जातो आणि त्याचं काय होतं हा प्रश्न लोकांनी विचारणं गरजेचं आहे आणि लोकांनी त्याच्यावर निश्चितपणे शिस्त ठेवली पाहिजे, भिस्त ठेवली पाहिजे. ह्या गोष्टी झाल्याच पाहिजेत. तरच हे सस्टेनेबल एक शाश्वतपणे कचरा व्यवस्थापनाचं मॉडेल निर्माण होऊ शकतं. तुम्ही मगाशी म्हणताना म्हणाल की दापोलीमध्ये तुम्ही एक कॅम्पेन काढलत बरोबर. तर तुमच्याकडनंच आणि मी तुमच्या बाकीच्या इंटरव्ह्यूजमध्ये पण बघितलं की तुम्ही बऱ्याच कविता वगैरे करता. तर तुमच्याकडनं एक छोटंसं इन्स्पिरेशन घेऊन मी एक कॅम्पेन सुरू केलं आहे ज्याचं नाव आहे #ओका. आता ओके. मराठीत ओका म्हणजे उलटी करणं, हां, पण त्याचं एलॅबोरेशन असं आहे की ओला कचरा. हां, हां, तर तुमचा ओला कचरा ओके आहे का? हां. तर मला आवडेल की जे कोणी हा पॉडकास्ट बघतायत ते ह्या हॅशटॅगचा वापर कराल आणि तुम्ही तुमच्या लेवलवर कचरा सेग्रिगेट करता का ह्याचा मला फोटोज पाठवा आणि नक्की माझ्या चॅनलला टॅग करा. आय एम शुअर की आपण प्रत्येक इंडिव्हिज्युअल एकत्र आलो तर काही ना काहीतरी आपण आपलं कॉन्ट्रीब्युशन नेचरला नक्की करू. सर बॅक टू द वेंगुर्ले स्टोरी. हां. आता वेंगुर्ले पॅटर्न जर का तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला सगळी इत्थंभूत माहिती मिळेल. अनेक नॅशनल स्टेट लेवलचे अवॉर्ड्स मिळाले आहेत. वसुंधरा अवॉर्ड मिळाला आहे. वॉशिंग्टन पोस्टमध्ये त्याची मेन्शन आहे. हेच नाही की 25 कंट्रीजनी हे पॅटर्न अडॉप्ट केलं आहे. तर वेंगुर्ले पॅटर्न इज अ झिरो वेस्ट मॅनेजमेंट प्रोजेक्ट राईट. तर ऑनलाईन जी माहिती आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आम्हाला या प्रोजेक्टबद्दल काय सांगू शकाल की व्हॉट इज द बॅक स्टोरी ऑफ दिस? आता वेंगुर्ला स्टोरीचा जर विचार केला तर
मला असं आपल्याला सांगायला आवडेल की 2010ला मी जॉईन झाल्यापासून मी वेगवेगळे प्रयोग करत मला कचऱ्यातला शून्य शोधायचा होता. आणि त्या शून्याच्या शोधात जे वेगवेगळे प्रयोग केले आणि त्याच्यात जे काही मला जाणवलं की आपण शून्य कसा गाठायचा, तर ते शून्य गाठण्यासाठी जे काही मला वेगवेगळे प्रयोग करावे लागले आणि त्या सगळ्या प्रयोगाचं एक क्लायमॅक्स म्हणून वेंगुर्ला पॅटर्न आहे. हो, व्हेरी तर त्या नाईस. वेंगुर्ला पॅटर्नला 5 जून 2015ला मी ज्यावेळेस वेंगुर्ल्यात सगळ्या लोकांची बैठक घेतली, त्यावेळेस त्यांच्यापुढे एक उदाहरण ठेवलं की वेंगुर्ल्यात एक लाईट हाऊस आहे, दीपस्तंभ आहे आणि हा दीपस्तंभ जहाजांना दिशादर्शक आहे आणि तो एक जागतिक स्तरावर नावाजले म्हणजे त्याचं कौतुक असलेला एक दीपस्तंभ आहे तो. तर तो जसा जहाजांना नेव्हिगेट करतो, जहाजांना दिशा दाखवतो, तसं आपण घनकचऱ्याचं एक असं मॉडेल बनवू की ते जगाला दिशादर्शक ठरेल. हे मी बोललो, माझ्या मनातील भावना व्यक्त केली, कामाला लागलो आणि 3 महिन्यात ते मी अक्षरशः साध्य केलं. व्हेरी नाईस. तर ते एवढी छान स्टोरी तयार झाली आणि लोकांनी एवढं त्यात सहभाग नोंदवला. त्याचं कारण असं आहे की मी सांगितलं आणि थांबलो किंवा सांगितलं आणि लोकांवर जबाबदारी टाकली असं नाही झालं. मी सकाळी पहाटे 5:30 वाजल्यापासून वेगवेगळ्या भागात जाऊन ह्याची पाहणी चालू केली. लोकांना समजून सांगायला चालू केलं. वर्गीकरण आहे. आता वर्गीकरण मी सुरुवातीला 4 टप्पे केले. ओला, सुक्का, धातू आणि काच. या 4 प्रकारात मी सुरुवातीला वर्गीकरण केलं. परंतु माझ्या लक्षात आलं की यापेक्षा आणखी काही प्रकार आहेत. आता कसं आहे, कचऱ्याची जी प्रॉपर्टी आहे, एक प्रत्येक कचऱ्याच्या प्रकाराची वेगवेगळी प्रॉपर्टी. कागद आहे, प्लास्टिक आहे. हे जरी सुक्या कचऱ्यात जरी असले 2 घटक, तरी ते 2 घटक एका पद्धतीने प्रक्रिया होऊ शकत नाही. कागदाची प्रक्रिया वेगळी, प्लास्टिकची वेगळी. मग जशी प्रक्रिया तसा घटक वेगळा. या पद्धतीनं मी वेगवेगळे घटकांची संख्या वेगवेगळी निश्चित करत असताना मी 27 प्रकारावर पोहोचलो आणि 27 प्रकारचे घटक वेगवेगळे सगळे संकलित करण्याची एक सिस्टीम तयार केली. आता लोकांना सुरुवातीला वाटलं की 27 डबे आम्ही कसे ठेवायचे, बरोबर. तर मग त्याच्यासाठी आणखी एक वेगळी पद्धत तयार केली. ओला कचरा आणि सॅनिटरी वेस्ट दररोज द्या, तो घरात आपण साठवू शकत नाही. तर तो दररोज घेतल्यानंतर बाकीचा मग जो वेगवेगळ्या प्रकारचा कचरा आहे, काच आहे, फुटलेल्या काचा आहेत, रबर आहे, टायर आहे, चप्पल आहे, कपडे आहेत, परत कागद आहे, पुट्टा आहे, ह्या सगळ्या गोष्टी, ई वेस्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही एक एक वार ठरवला. सोमवारी प्लॅस्टिक द्या, मंगळवारी कागद द्या, बुधवारी कापड द्या, गुरुवारी थर्माकोल द्या, शुक्रवारी चपला द्या, असं वेगवेगळं कॅटेगरी केलं. त्याचं एक कॅलेंडर म्हणजे हे बनवलं, आपलं वेळापत्रक बनवलं आणि त्या वेळापत्रक सगळ्या महिलांना आपल्या किचनमध्ये चिटकून ठेवायला सांगितलं. म्हणजे आज कुठला कचरा द्यायचा आहे ती त्या महिलेची जबाबदारी जास्त प्रामुख्याने घरात असते. त्या महिलेला आम्ही साक्षर केलं याच्यात. आणि 2 गोष्टी सुरुवातीला आम्ही यात केल्या. एक कॅपॅसिटी बिल्डिंग, क्षमता बांधणी, पहिली नागरिकांची केली, आमच्या कर्मचाऱ्यांची केली. त्यांना नेमकं आपण काय करायचं आहे हे सगळ्याला ठरवून दिलं आणि त्या पद्धतीने सगळे कामाला लागले. पहाटे 5:30 वाजल्यापासून 9:30 पर्यंत, मग परत 9:30 नंतर उरकून ऑफिसला 10ला जायचं. त्यामुळं ऑफिसच्या टायमात कुठेही व्यत्यय आला नाही पाहिजे. 10 ते 6 ऑफिसचा वेळ, त्याच्यात कुठलाही डिस्टर्ब होऊ द्यायचा नाही. मग परत 6 नंतर संध्याकाळच्या परत आम्ही कामाला लागायचो. रात्री 11-12 जसं वेळ मिळेल तसं एक एक भाग घ्यायचो, त्या भागात समजून सांगायचो. आणि घंटागाडीबरोबर सुरुवातीला काय केलं, 4-4 लोकं नेमली. कारण सफाई कामगाराला तेवढं कंट्रोल होणार नाही, कारण तो लोकांना किती समजून सांगितलं लोक ऐकत नाहीत. मग त्याच्याबरोबर 4-4 ऑफिसचा स्टाफ नेमला. मग त्यांना सगळ्यांना आधी ट्रेन केलं आणि त्या लोकांना आता लोकांचा घरातला कचरा, आता हे जे सगळ्यात मोठा जो कचरा वर्गीकरणातला अडथळा आहे ना, कचरा ठेवण्याचीच पद्धत आमची चुकीची आहे. आपण देशाला स्वातंत्र्य होऊन अमृत महोत्सव संपन्न होऊन 2 वर्षे उलटली, म्हणजे 77 वर्षे आज झाली आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन. आता तरीसुद्धा आपल्याला घरात कसा कचरा ठेवायचा हेच मुळात माहीत नाही. काय करतात लोक, एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये कचरा सगळा टाकतात, अन्न त्याच्यात, कागद त्यात, प्लॅस्टिक त्यात, मग ते सगळं घाण वाटतं आणि त्याच्यात वर्गीकरण कुणालाच म्हणजे आवडत नाही. तर आम्ही कचरा ठेवायची पद्धत बदलली. एक डस्टबिन आहे, त्या डस्टबिनमध्ये फक्त ओला कचरा टाका, त्याच्यात दुसरं काही टाकू नका. आणि तो ओला कचरा जर एकाच प्रकारचा कचरा त्या डस्टबिनमध्ये ठेवला तर ते एकदम स्वच्छ वाटतं, ते घाण वाटत नाही. दुसरा कागद आहे,
तो एका पिशवीमध्ये ठेवा, म्हणजे तो प्लास्टिकच्या गहाण ठेवणार नाही, एकदम स्वच्छ पद्धतीने ठेवेल. दुसरी पिशवी केली, त्याच्यात प्लॅस्टिक ठेवा. 2 पिशव्या भिंतीला अडकून ठेवायच्या. एकात कागद ठेवायचा, एकात प्लॅस्टिक ठेवायचं. सुक्या कचऱ्यातले हे 2च घटक प्रामुख्याने आढळतात. ओला कचरा एका डस्टबिनमध्ये ठेवायचा आणि दुसऱ्या एका डस्टबिनमध्ये सॅनिटरी वेस्ट ठेवायचा. एवढे प्रकार घरात ठेवले की तुमचा बाकीचा कचरा हा कवचितच निघतो. काच दररोज कचऱ्यात निघत नाही, चपला दररोज कचऱ्यात टाकत नाही, कपडे दररोज कचऱ्यात टाकत नाही, ते कधीतरी निघतात. त्यांच्या वाराचं जे काही शेड्यूल आहे, वारानुसार वर्गीकरण, त्या दिवशी त्यांनी आमच्याकडं घंटागाडीत द्यायचा. अशा पद्धतीनं सिस्टीम लावली. पहिलं आमच्या स्टाफला पूर्णपणे ट्रेन केलं, लोकांना, नागरिकांना ट्रेन केलं आणि त्यानंतर घरातला कचरा त्या नागरिकानं जर घंटागाडीत आणला, तो मिक्स असेल, तर तो सगळा कचरा एका चटईवर टाकायचा आणि तो कसा वेगळा चुकलंय तुमचं ते दाखवायचं. मला पूर्ण खात्री आहे की 3 दिवस हा प्रयोग केल्यानंतर 4थ्या दिवशी कुठलाही नागरिक चुकत नाही. आता ह्याच्यात एक काही गोष्टी आल्या. आम्हाला सुरुवातीला डबे वाटा म्हणले, आम्ही सुरुवातीला दिले डबे, परंतु आता यापुढं डबे देऊन कुठलीही परिस्थिती बदलत नाही. आणि ज्याच्या घरी जेवण्यासाठी त्याला काहीतरी भांडी आहेत, त्याला कचरा ठेवण्यासाठी त्याच्याकडे काही नाही, असं प्रकार घडत नाही. हो. हा साधा सिंपल एक ऑब्झर्वेशन आहे. त्यामुळं डबे देऊन कुठंही वर्गीकरणातली सुधारणा होते असं मला वाटत नाही. नागरिकांच्या मनात असेल तर ते कशातही कचरा ठेवू शकतात आणि त्या पद्धतीनं त्यांना कचरा वर्गीकरण, कचरा ठेवण्याची पद्धत आम्ही शिकवली. आज हे कचरा ठेवण्याची पद्धतच मुळात ही खूप चुकीची असल्यामुळं कचरा वर्गीकरण हा सगळ्यांना अवजड आणि नकोसा घटक वाटतो. तर तो कचरा ठेवण्याची पद्धत एकदा शिकले की मग एकदम सोपं वाटतं. हे तुम्ही खूप मस्त सांगितलं की समजा 4-5 लोक आहेत आणि त्यांनी चुकीचा कचरा टाकलाय, हे जर का 10 लोकांनी बघितलं तर निदान लाजेखातर तरी ते नीट करायला सुरू करतील. आता त्यात अजून आम्हाला अशी काही अडथळे निर्माण झाले. आता वर्गीकरण पाहिजे, कचरा वर्गीकरण नसल्यामुळं घेत नाहीत आणि त्याच्यामुळं मग त्यांना अडचण निर्माण होते. तर हे लोक काय करायचे, रात्री अंधाराचा फायदा घेऊन कुठेतरी ओके. टाकायचे. हां. मग आम्ही असे स्पॉट आयडेंटिफाय केले, रात्री आमच्या टीम तयार केल्या आणि त्यांना तिथं शोधून त्यांच्यावर मुंबई पोलीस अधिनियम क्या बात 1951चं कलम 115, 117 नुसार कारवाई केली. ओके. आणि त्याच्यामुळं त्यांच्या कारवाईचा फायदा काय होतो, आपण असं दंडाची पावती फाडली तर फार गांभीर्य राहत नाही. तो त्याच्यानुसार जर आपण गुन्हा नोंद केला, त्यांच्यावर तक्रार दाखल केली, तर तो पोलीस स्टेशन मार्फत त्याला कोर्टात नेलं जातं आणि कोर्टातून दंड होतो. आणि कोर्टात गेल्यानंतर 4 लोकांनी विचारलं काय झालं, तर मी कचरा टाकला पकडलं म्हणून मला इथं बोलवलं. ही एक नामुष्की त्याच्या येते आणि तो आयुष्यात कधीही कचरा टाकायचं धाडस करत नाही. खरंय. अशा पद्धतीनं ह्यातले सगळे लूप होल शोधले, सगळ्या गोष्टी शोधल्या आणि प्रत्येक गोष्टीवर आम्ही एक सोल्युशन दिलं. व्हेरी नाईस. आणि त्याच्यामुळं म्हणजे ह्या सगळ्या कचरा व्यवस्थापनातल्या मिसिंग लिंक होत्या, ह्या मिसिंग लिंकला कनेक्टिंग लिंक केलं. करेक्ट. तर मी मध्ये रिसर्च करत होते तेव्हा मी वाचलं की महाराष्ट्रात म्हणजे अख्ख्या भारतात महाराष्ट्र इज द वन स्टेट जो सगळ्यात जास्त कचरा प्रोड्यूस करतो. तर असं का असेल तुमच्या मते? आणि ऑल्सो क्लॉड जे एक AI टूल आहे, टू पुट थिंग्स इन पर्स्पेक्टिव्ह, मी क्लॉडला विचारलं की कम्पॅरिझन काय आहे? तर सो द होल ऑफ इंडिया क्रिएट्स 8 महाराष्ट्राज भर ऑफ कचरा. तर हे खरं आहे का? आणि हे जरा फारच डेंजरस सिच्युएशन आहे. आपलं 10% लोकसंख्या देशाच्या मानाने 9 ते 10% आपल्या महाराष्ट्राची आहे. आणि कचरा निर्माण करायचं जे काय आहे म्हणजे प्रमाण, ते जसं समाज प्रगत होतो तसं कचऱ्याचं प्रमाण वाढतं. म्हणजे आपलं डेव्हलप स्टेट आहे, आपलं प्रगत राज्य आहे. त्यामुळं जेवढं राज्य प्रगत, जेवढा देश प्रगत, तेवढं त्याचं कचरा निर्मितीचं प्रमाण जास्त. त्यामुळे कदाचित आपल्या महाराष्ट्रात एक सरासरीपेक्षा निश्चित थोडाफार फरक असू शकतो. सो असंही म्हणता येईल का की जेव्हा तुम्ही अजून एक लार्जर स्केलवर सेम वेंगुर्ले पॅटर्न किंवा दापोलीमध्ये जे केलं, तर जर तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं झालं तर रूरल माइंडसेट वर्सेस अर्बन माइंडसेट कम्पेअर केलं तर डेव्हलपमध्ये ते लोक कमी एफर्ट्स टाकतील, असं म्हणू शकतो. आता सांगतो तुम्हाला, वेंगुर्ल्याच्या पेक्षा 2.5 पट लोकसंख्या कर्जतची होती. वेंगुर्ल्याला मला हा पॅटर्न डेव्हलप करायला 3 महिने लागले. कर्जतला फक्त 8 दिवसात केलं. ओके. म्हणजे आपली इंटेन्सिटी, त्या शहराची डेमोग्राफिक स्टेटस पाहून आपण आपलं प्लॅनिंग करतो. त्यामुळे फार काही त्याला वेळ लागायचं कारण नाही. माथेरानला तर तिथं वाहतुकीची व्यवस्था नाही, माणसाकडूनच वाहतूक होते.
तिथंही आम्ही 8 दिवसात केलं. तो तर माझ्याकडे ॲडिशनल चार्ज होता. मला तर पूर्ण वेळही देता येत नव्हता. तरीसुद्धा तिथं 8 दिवसात हे आम्ही सर्व ही सिस्टीम डेव्हलप केली आणि कल्याण डोंबिवलीमध्ये कल्याण डोंबिवली तर जवळपास आज 22 लाख लोकसंख्येचं शहर आहे. कोव्हिडच्या कालावधीत तिथं बेसिक गोष्टीसुद्धा करणं खूप कठीण होतं आणि वर्गीकरण माहीत नसलेल्या शहराला एवढ्या मोठ्या वर्गीकरणाची सवय लावणं आणि त्यांच्याकडून ते करून घेणं खूप कठीण बाब होती. तरीसुद्धा कोव्हिडच्या काळात आम्ही एक 5-6 महिन्यामध्ये तिथं ही सगळी सेग्रिगेशनची मेथड डेव्हलप केली. आधार हां. आणि आदरवाडीचं डंपिंग ग्राउंड अनेक वर्षाची लोकांची मागणी होती की ते बंद व्हावं. परंतु ती होत नव्हतं. आम्ही कोरोना काळात म्हणजे कोव्हिड-19 जो होता कालावधी, कठीण कालावधी होता आणि तसा कल्याण डोंबिवली हॉटस्पॉट होता त्याचा कोव्हिड पेशंटचा. तर त्या काळात आम्ही वर्गीकरणाची सिस्टीम लोकांना अंगीकृत करायला लावली आणि 6 महिन्यामध्ये पूर्ण वर्गीकरण यशस्वी केलं आणि आदरवाडी कचरा डेपो पूर्ण बंद केला. 3% सेग्रिगेशन टू 70% सेग्रिगेशन हे तुमचं हे अचीव्हमेंट नाही. आहे. कोविडच्या काळात 2020 ते 22च्या काळात 100% सिग्रिगेशन झालं होतं. परंतु माझी बदली झाल्यानंतर परत ते बिघडलं होतं आणि आता परत 3%वर सिग्रिगेशन होतं. ते मी आता आता 70-75% नेलंय आणि येत्या महिना 1.5 महिन्यामध्ये आम्ही 100%चं टार्गेट पूर्ण करेल. सो आधारवाडी डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भात तुम्ही असं म्हटलं की अजून एक कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस केलेत तुम्ही विच इज डम्पिंग ग्राउंड टू प्ले ग्राउंड. हं. तर याच्याविषयी थोडं सांगा. हां, आता वेंगुर्ल्याचं जे डंपिंग ग्राउंड होतं, ते आम्ही सुरुवातीला प्लेग्राऊंड केलं. परत तिथं पूर्ण शेती केली. नारळाची झाडं लावली, पोपळीची झाडं लावली, आंबे लावले, काजू लावले आणि भाजीपालांची वेगवेगळ्या प्रकारच्या जाती तिथं म्हणजे कल्टिवेट केल्या आणि फुलझाडं सुद्धा मोठ्या प्रमाणात लावली. तर अशा पद्धतीने वेंगुर्ल्याचं डेव्हलप झाल्यावर तिथं त्याचं आम्ही टुरिझम सेंटर, परत त्याचं एक ट्रेनिंग सेंटर आणि रिक्रिएशन सेंटर अशा पद्धतीने ते डेव्हलप केलं. आणि जे तुम्ही आता प्लेग्राऊंडचं जो बोलतात, तर ते माथेरानचा कचरा डेपो जो होता, डंपिंग ग्राउंड, ते पूर्वी प्लेग्राऊंड होतं. पण त्याचं कालांतराने त्याचं डंपिंग ग्राउंडमध्ये रूपांतर झालं आणि मी पहिली जी व्हिजिट केली माथेरानला त्या डेपोला, त्यावेळेस मी लोकांना ॲश्युअर केलं, की हे जे प्लेग्राऊंड आहे त्याचं डंपिंग ग्राउंड झालं आहे आणि मी तुम्हाला थोड्याच दिवसात ते परत प्लेग्राऊंडमध्ये रूपांतर करून देईन. अशा पद्धतीनं डंपिंग ग्राउंड टू प्लेग्राऊंड परत रिस्टोअर करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि ते यशस्वी झालं. सो अगेन माथेरानचं उदाहरण आणि आधारवाडीचं उदाहरण जिकडे आय थिंक 37 जनरेशन्स ते सोसत होते. तर तुम्ही हा बदल घडवल्यानंतर लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या आणि लोकांनी तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिले असतील, काही चांगले शब्द बोलले असतील, तर असे कुठले काही प्रसंग आहेत जे तुमच्या मनात एकदम भावलेत? आता आदरवाडीचा जो विषय आहे, त्यावेळेसचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी सर यांनी खूप पाठबळ दिलं त्यावेळेस आणि आत्ताचे आयुक्त अभिनव गोयल सर यांचंही खूप पाठबळ ह्या गोष्टीला आहे. तर आता हे ज्यावेळेस आदरवाडीचं डंपिंग ग्राउंड बंद होतं, तर त्यावेळेस माझ्याकडे काही पत्र होते लोकांचे, नागरिकांच्या तक्रारीचे. तर आदरवाडी डंपिंग ग्राउंडच्या दुर्गंधीमुळं आणि त्या परिसरात जे काही वातावरण तयार झाले, त्यामुळं माझं जमलेलं लग्न मोडलं. असं एक पत्र होतं माझ्याकडं. तर एवढी वाईट परिस्थिती खरोखरच होती. संध्याकाळचा खूप दुर्गंधी यायची आणि कचरा पेटल्यानंतर खूप दिवस त्याचा धूर आणि ते सगळं परिसराचं एकदम विद्रुपीकरण व्हायचं. एकदम असं विचित्र वातावरण तयार व्हायचं. तर हे सगळं आदरवाडी डंपिंग ग्राउंड बंद झाल्यामुळं त्या भागातल्या नागरिकांना आता दुर्गंधीपासून सुटका झाली आणि आता त्याचं बायो मायनिंग जे आपण करतोय, त्यामुळे एक 7-8 महिन्यामध्ये ते पूर्ण डंपिंग ग्राउंड हे कायमचं नामशेष होईल. म्हणजे आदरवाडीची अशी ओळख होती, की एका बाजूला दुर्गाडी जे काय आपलं भूषण आहे आणि एका बाजूला आदरवाडी. दोन्ही एका नजरेच्या टप्प्यात. म्हणजे दुर्गाडी हा आपला अभिमान आहे, तर आदरवाडी हा आपला कलंक आहे. तर तो कलंक आता पुसण्याचं काम आपण करत आहोत. येत्या 7-8 महिन्यामध्ये ते कायमचं नामशेष होईल आणि यापुढे ते कधीही निर्माण होणार नाही अशी व्यवस्था ह्या वर्गीकरणाच्या माध्यमातून, प्रक्रियेच्या माध्यमातून हा एक लोकांना विश्वास देण्याचं आम्ही काम करत आहोत. सो बायो मायनिंग म्हणजे काय एक्झॅक्टली तुम्ही सांगाल? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मगासचं एक कंटिन्युएशन घेते, की ओला कचरा जेव्हा आपण घरी साठवतो, तेव्हा ही अजून एक नवीन कॉन्सेप्ट आले जे घरीच तुम्ही फर्टिलायझर बनवू शकता त्याचं. सो या 2 गोष्टींबद्दल थोडं सांगाल? आता बायो मायनिंग.
बायोमायनिंग म्हणजे काय, की पूर्वीचा जो डंपिंग ग्राउंडवर साठलेला कचरा आहे, हा कचरा प्रक्रिया करणं. त्याच्यात काय आहे, की एक आपण त्याची हे करतो, एक मशीनद्वारे त्याची चाळणी करतो आणि त्याच्यातलं प्लास्टिक वेगळं करतो, दगड-गोटे वेगळं करतो आणि राहिलेली माती. माती हे फर्टिलायझर म्हणून बी वापर होतो. कुठं लँड फिलिंगला वापर होतो आणि जे प्लास्टिक आहे, ते प्लास्टिक चाळलेलं प्लास्टिक आपण सिमेंट फॅक्टरीमध्ये त्याचं RDF रॅपिड डिराइव्ड फ्युएल म्हणजे ते इंधन म्हणून वापर करतो. अशा पद्धतीनं जो कचरा तुम्हाला नकोसा वाटतो, तो डंपिंग ग्राउंड कायमचं काहीतरी एक वादग्रस्त ठिकाण बनलेलं असतं. लोकांना त्या भागातल्या नकोसं झालेलं असतं. तर ते प्रक्रिया करण्याची जी पद्धत आहे, त्याला आपण बायोमायनिंग म्हणतो. आणि या बायोमायनिंगच्या माध्यमातून आता आपण आधारवाढीत 40% प्रक्रिया केलेली आहे. राहिलेली प्रक्रिया 7-8 महिन्यामध्ये ती पूर्ण त्वाला जाऊन ते कायमचं डंपिंग ग्राउंड आपलं मस्त. तिथलं क्या बंद बात है. होणार आहे. आता ओल्या कचराच्या बाबतीतलं होम हां, फर्टिलायझर्स होम कसे बनवायचे? फर्टिलायझर. तर आता ओला कचरा जो घरात निघतो, तो ओला कचरा आपल्याला त्याच्यापासूनच दुर्गंधी निर्माण होते आणि जी शहरात रस्त्यावर किंवा डंपिंग ग्राउंड जो दुर्गंधीचा जो अनुभव आपल्याला येतो, तो त्या ओल्या कचऱ्यामुळे येतो जास्तीत जास्त. तर तो ओला कचरा आपण एक होम कंपोस्टिंगची जे काही बास्केट असेल किंवा वेगवेगळ्या पद्धती आहेत होम कंपोस्टिंगच्या, त्यामध्ये ते ओला कचरा टाकला. ओला कचरा टाकल्यानंतर त्यात एक ठराविक पद्धतीचं एक बायोकल्चर असतं. ते बायोकल्चर टाकलं. त्याचं कुजण्याची प्रक्रिया होते आणि त्याची दुर्गंधी नष्ट होते आणि ते कुजून त्याचं आकारमान कमी होतं. आणि आपण दररोज त्याच्यात टाकला, तर तो दररोज एकदम छान पद्धतीची प्रक्रिया होते आणि त्यामुळं तो ओल्या कचऱ्याचा कुठलाही आपल्याला त्रास होत नाही आणि आपल्या घरच्या घरी त्याच्यापासून खत तयार होतं. आता किचन गार्डनिंग मोठ्या प्रमाणात लोकं करतात. आपल्या गॅलरीत झाडं लावतात, फुलझाडं लावतात, काही भाजीपाल्याचे रोपं लावतात. या सगळ्याला ते फर्टिलायझर खत म्हणून आपण चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करू शकतो आणि त्या घरच्या घरीच आपण त्या खताचा एकदम चांगल्या सुस्थितीत म्हणजे आपली झाडं सांभाळू शकतो आणि त्याचा एक छान पद्धतीने वापर होतो आणि शहरावरचं जे काही आपल्या कचऱ्याचा ताण आहे, तो कमी करू शकतो. आता नवीन जे रूल्स आहेत 2026चे MSW 2026 यामध्ये जे काही बल्क वेस्ट जनरेटर मग 100 किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणारे जे काही गृहसंकुल आहेत, तर त्यांनाही कंपल्सरी केलं आहे. आता 2016च्या रूल्समध्ये हे होतं, परंतु ते एवढं बंधनकारक नव्हतं. आताच्या रूल्समध्ये त्यांना ते सेंट्रल पोर्टलवर त्याची नोंद करायची आहे आणि ते आपल्या घरी ओल्या कचऱ्याची प्रक्रिया करायची आणि जर हे नाही केलं, तर त्यांना एन्व्हायर्नमेंट कॉम्पेन्सेशन म्हणून दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे ही खूप महत्त्वाची बाब आहे आताच्या कायद्यामध्ये आणि याचं अनुपालन करणं हे सगळ्यांवर अत्यंत बंधनकारक आहे. सो आपलं जेवढं संभाषण झालंय त्याच्यातनं मला अशा 2-3 गोष्टी खूप प्राखरतेने जाणवतात, की तुम्ही एकतर खूप डिसिप्लिनरी आहात, एक्झिक्युशन खूप फास्ट करता आणि खूप तुमचं कम्युनिकेशन चांगलं आहे. बिकॉज एखादा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही खूप क्रिएटिव्ह आहात आणि तुम्ही अजून एका इंटरव्ह्यूमध्ये खूप छान ही संकल्पना मांडली होती, की कचऱ्यावर संस्कारांची पाठशाळा. बरोबर. तर आपण खरंच शाळांना जर का अप्रोच केलं आणि लहान मुलांपासनं हे रुजवलं, तर त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट पडेल. तर त्याबद्दल थोडं सांगू शकाल? हां. आता कचऱ्यांवर खरं तर संस्कार होत नाही हीच आपली शोकांतिका आहे. कचऱ्यांवर संस्कार झाले पाहिजे. म्हणजे काय आहे, की आता मी काय सांगितलं, की कचरा ठेवायची पद्धत अत्यंत चुकीची आणि घाणेरडी आहे. तर ती पद्धत कधी सुधरेल? आपण कचऱ्यावर संस्कार केले तर. म्हणजे कचऱ्यावर संस्कार खरोखर करणे गरजेचं आहे. आता एक बकेटमध्ये फक्त ओला कचरा टाकायचा. ती बकेट दररोज धुवून वापरायची. कारण त्यातली दुर्गंधी नष्ट झाली पाहिजे. एका पिशवीमध्ये प्लास्टिक ठेवायचं, एका पिशवीमध्ये कागद ठेवायचं आणि इतर जो कचरा आहे, त्या ठराविक दिवशी तो आपल्याला हस्तांतरित करायचा. ही म्हणजे संस्काराची पद्धत. हे संस्कार जर नाही झाले, मग एकाच पिशवीत सगळा कचरा कोंबायचा, एकाच बकेटमध्ये सगळा कचरा कोंबायचा. दुर्गंधीच तयार होणार. एकदम म्हणजे असे गॅस वेगळेच त्यात तयार होणार आणि ते आपल्याला नकोसे वाटणार. तर अशा पद्धतीनं आपण संस्काराची पाठशाळा आपल्या घरात निर्माण केली पाहिजे आणि 2020 ते 22मध्ये आम्हाला कोविडमुळं शाळा बंद होत्या, त्यावेळेस हे फारसे प्रयोग करता आले नाहीत. परंतु आत्ता आम्ही निश्चितपणे कल्याण डोंबिवलीमध्ये आता नवीन शाळा आता ज्यावेळेस चालू होतील, त्यावेळेस आम्ही ह्या सगळे प्रयोग सक्षमपणे शाळेमध्ये राबवू. कारण यापूर्वी वेंगुर्ल्यामध्ये असेल, कर्जतमध्ये असेल किंवा माथेरानमध्ये असेल, हे सगळे प्रयोग केलेले आहेत आणि त्यामध्ये कचरा व प्लास्टिक मुक्त शाळा हे कॅम्पेन राबवलं आणि
त्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक उघड्यावर कचरा टाकायचा नाही सार्वजनिक ठिकाणी. दुसरा कचरा वर्गीकरणाची पद्धत आपल्याला अवलंबायची आणि तिसरं सिंगल यूज प्लास्टिक बॅन हे जे आहे ते आपण पूर्णपणे अंमलबजावणीत आणायचं. तर ह्या 3 गोष्टी जर आपण पाळल्या तर मला वाटत नाही की आपलं घरही अस्वच्छ राहील आणि शहरही अस्वच्छ राहील असं कधीही होणार नाही. जसं आपलं घर स्वच्छ तसं शहर स्वच्छ ही पद्धत त्यात निर्माण होईल आणि ह्या 3 गोष्टीवरच आधारित आपलं क्लीनलीनेस लिटरसी अवलंबून आहे. आपण साक्षरता म्हणतो. साक्षरता म्हणजे लिहिता वाचता आलं पाहिजे. तसं स्वच्छतेची साक्षरता कधी तर सार्वजनिक ठिकाणी मी कचरा टाकणार नाही, कचरा वर्गीकरण करूनच देईल आणि तिसरं सिंगल यूज प्लास्टिकची पिशवी मी वापरणार नाही. या 3 गोष्टी जर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अंगीकारल्या तर तो 100% साक्षर आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ह्याच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांनी ईच वन टीच 10चा कन्सेप्ट करायचा. म्हणजे मी 10 माझ्या मित्रांना, 10 आजूबाजूच्या लोकांना हे सांगायचं. त्याला ईच वन टीच 10चा कन्सेप्ट म्हणतो. या पद्धतीनं आम्ही हे केलं आणि आता प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्यांना आम्ही असं सांगितलं आहे, की तुम्ही तुमच्या घरात जे प्लास्टिक आहे, ते प्लास्टिक वेगळं घरात साठवा आणि दर सोमवारी शाळेत घेऊन या. म्हणजे आता काय होतंय प्लास्टिकचा सिंगल यूज प्लास्टिक बॅन जरी असलं, तरी इतर जे प्लास्टिक आहे, ते आपल्या घरात येतं. तर ते प्लास्टिकचा वापर आम्ही आता कसा करतो? यूज अँड थ्रो. वापरा आणि फेका. तर याऐवजी वापरा, साठवा आणि हस्तांतरित करा. यूज, स्टोअर, हँडओव्हर या पद्धतीनं जर प्लॅस्टिककडे पाहिलं, तर प्लॅस्टिकचा जो न्यूसन्स तयार होतो किंवा जो अडथळा तयार होतो वर्गीकरणातला असेल, पर्यावरणातला असेल, हा दूर होईल आणि एवढ्या मुलांच्या माध्यमातून जरी प्लॅस्टिक आलं, तरी आपोआप एक चांगले संस्कार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाण्यास मदत होईल. तो आज जरी मी ठाणेकर असले तरी माझं शालेय शिक्षण डोंबिवलीत झालं आहे. मी डॉन बॉस्को स्कूलमध्ये होते आणि सरांशी पॉडकास्ट करायचा हा भाग ठरल्या क्षणी मी माझ्या स्कूल प्रिन्सिपलना फोन केला. मी म्हटलं की असं-असं करते मी आणि मला माझ्या शाळेपासूनची सुरुवात करायची आहे. सो लेट्स सी आपण काहीतरी करूच या त्या दृष्टीने. सो टिपिकली असं समजलं होतं की कचरा आपण गार्बेज बिनमध्ये फेकतो. पण तुमचं स्वप्न आहे की एखाद्या शहराला गार्बेज बिन फ्री करायचं. तर हे कसं शक्य आहे? हां, आता पहा आपण काही लोकेशनला गार्बेज बिन्स ठेवले. हं? अ, कुंड्या ठेवल्या. तर ह्या कुंड्यामध्ये काय करतात लोकं, रात्रंदिवस कचरा टाकतात. त्या कुंड्या ओव्हरफ्लो होतात. त्याच्यावर मोकाट जनावरं चरतात. आता भटक्या कुत्र्यांचा जो प्रश्न गंभीर होतोय अनेक शहरांमध्ये, त्याचं कारणच हे गार्बेज बिन्स आहेत. तर ह्या बिन्सवर आपण सातत्यानं कचरा टाकतो आणि त्या कचऱ्यावर वावरणारे वेगवेगळे भटके प्राणी असतील, कुत्रे असतील ह्यांचा वावर वाढतो आणि तो भाग तर दूषित होतो. परंतु त्याच्याबरोबर अशा अनेक म्हणजे चुकीच्या गोष्टी घडतात. कुत्र्यांचा वावर, मग तिथं लहान मुलं जाऊ शकत नाही आणि कुत्र्यांचे अटॅक जे होतात, ते ह्या कचऱ्यावर त्यांची उपजीविका होते आणि त्याच्यातनं त्यांची एक आक्रमकता तयार होते. त्याची मानसिकता बदलते. त्यामुळे हे गार्बेज बिन्स खूप कठीण आहे आणि रात्रंदिवस ते ओव्हरफ्लो होतात. आणि ते जर ते जर म्हणजे ओव्हरफ्लो होत असतील किंवा त्याच्यावर जर सातत्याने लोकं कचरा टाकणार असतील, वर्गीकरण कसं साध्य होईल? आणि वर्गीकरणाशिवाय प्रक्रिया होऊ शकत नाही. त्यामुळे हे बिन्स शहरात जे आहे, हे आता इथे जमा होणं आवश्यक आहे. या बिन्सचा वापर म्हणजे आपल्याला आणखी उदासीन बनवणारा कार्यक्रम आहे. त्यामुळे हे बिन्स हे ठेवले नाही पाहिजेत. आपल्या प्रत्येकाच्या दारात घंटागाडी आली पाहिजे आणि घंटागाडीतच ह्या लोकांनी वर्गीकृत स्वरूपाचा कचरा दिला पाहिजे. तरच लोकांना शिस्त लागेल आणि कचरा वाहतूक आणि प्रक्रिया सुलभरित्या होईल. सो सुरुवातीला जेव्हा तुम्ही दापोली आणि वेंगुर्लेचं उदाहरण दिलं, तेव्हा तुम्ही संस्थांबद्दलही बोललात. हो. तर ह्या संस्था तुम्हाला कशा उपयोगी? आता प्रत्येक शहरात रोटरी क्लब आहे, लॉयन्स क्लब आहे, काही एन-जी-ओ आहेत, काही-काही प्रत्येक भागातले काही-काही प्रभावी एन-जी-ओ असतात, महिला बचत गट आहे. अशा सगळ्या संस्थांनी ह्याच्यात एकदा त्यांना लक्षात आलं, की हे आपल्या शहरासाठी महत्त्वाचं आहे. तर ह्या सगळ्यांनी सहभाग नोंदवला आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला थोडं लोकांना समजून सांगायचं सोपं झालं. कारण काहीतरी ह्या कन्सेप्टनी भारावलेली लोकं पाहिजेत. ह्या संस्था पहिल्यांदा त्यात सहभागी होतात आणि त्यामुळं आमचं काम सोपं होतं. आणि शेवटी हा एकटं-दुकट्याचं काम नाही आहे. ह्याच्यात अनेक लोकं एकत्र येणं गरजेची आहेत. या संस्थांच्या माध्यमातून आम्हाला अवेअरनेस सोप्या झाल्या आणि त्या माध्यमातून आम्हाला आमची मिशन पुढं नेण्यास मदत झाली. आता बल्क वेस्ट जनरेटरच्या बाबतीत जर पाहिलं तर त्यांचं कंपोस्टिंग करणं, त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स त्या अवलंबणं
ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आमच्या इथं कल्याण डोंबिवलीमध्ये अ, विक्रम वैद्य आहेत, विजय घोडेकर आहेत. असे वेगवेगळ्या लोकांनी स्वतःहून प्रोॲक्टिव्हली पुढं आले आणि ह्या सोसायट्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी त्यांची खूप मदत झाली आणि त्या माध्यमातून अनेक सोसायटी आमच्या आता स्वतःचं ओला कचरा स्वतः कंपोस्टिंग करतात. काही बायोगॅसच्या माध्यमातून प्रोसेस करतात, काही OWC मशीनच्या माध्यमातून. तुम्ही कुठलीही पद्धत वापरा, परंतु प्रक्रिया होणं खूप महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळ्या NGOज ह्या सगळ्या ह्यात सहभागी होत आहेत आणि यामुळं आम्हाला निश्चित मदत होते आहे. सो तुम्हाला तुमची अवॉर्ड्सची लिस्ट तर खूपच मोठी आहे आणि प्रत्येक वेळेला स्टेजवर जाऊन जेव्हा तुम्ही अवॉर्ड घेता, अमिताभ बच्चन असो, तर तुम्ही काय फील केलंय? आता पहा, मी फक्त रिझल्टसाठी खूप धडपडतो. मला ज्यावेळेस वाटतं, की मला अशा पद्धतीनं मी आता प्लॅन केला आहे आणि त्या पद्धतीनं मला यश मिळणं गरजेचं आहे. कारण हे यश फक्त माझ्यासाठी महत्त्वाचं नाही, त्या शहरासाठी खूप महत्त्वाचं आहे. मग आता अ, आदरवाडीचं डंपिंग ग्राउंड बंद करणं, ही काही सोपी गोष्ट नव्हती एवढ्या मोठ्या शहरात. तर त्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आणि ते सगळं साध्य करण्यापर्यंत आलो. तर ही आणि वेंगुर्ल्याला आता 2015 ते 2018 पर्यंत राज्यात असेल, देशात असेल, जेवढे अवॉर्ड मिळाले वेगवेगळ्या नगरपालिकेला, महापालिकेला, तर त्या प्रत्येक अवॉर्डमध्ये वेंगुर्ला सोडून कुठलंही अवॉर्ड होऊ शकलं नाही. म्हणजे वेंगुर्ल्याला वगळून कुठलंही अवॉर्ड होऊ शकलं नाही. प्रत्येक ह्याच्यात वेंगुर्ला टॉपला होतं. देशात वेंगुर्ला टॉपलाच होतं. राज्यात टॉपला होतं. तर अशा पद्धतीनं वेगवेगळे अवॉर्ड मिळाले आणि कुठलाही अवॉर्डमध्ये आम्ही एकदम अव्वल स्थान प्राप्त केलं. तर हे सगळे अवॉर्ड मिळताना केलेल्या कष्टाचं एक चीज होते. सत्कार होतोय किंवा त्याच्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त होते, याचा निश्चित आनंद आहे. परंतु यापेक्षा, सत्कारापेक्षा, अवॉर्डपेक्षा त्या शहरात झालेला बदल हा मला खूप महत्त्वाचा वाटतो. कारण आज मी वेंगुर्ला सोडून जवळपास 8-9 वर्षे झाली. परंतु त्या शहरात जसं मी निर्माण केलं त्याच पद्धतीनं त्याच्यानंतर कुणालाही कष्ट करायची गरज पडली नाही. त्याच मोडवर सगळं व्यवस्थित चालू आहे आणि तिथले डंपिंग ग्राउंडची झाडं दिवसेंदिवस वाढत आहेत आणि त्याला एक वेगळं ग्लॅमर प्राप्त होत आहे. वेगवेगळ्या देशातील जवळपास 25हून अधिक देशातल्या लोकांनी तिथं भेटी दिल्या, अभ्यास केला. वेगवेगळ्या पिक्चरचं सुद्धा शूटिंग तिथं होतं आहे. एवढं जर छान पद्धतीनं ते जर निर्माण झालेलं असेल, तर निश्चित आनंद आहे. मग त्यामुळं मला अवॉर्डपेक्षा तिथं झालेला बदल आणि तो म्हणजे सस्टेनेबल बदल, तो खूप महत्त्वाचा वाटतो आणि त्यामुळं त्या भागातल्या नागरिकांच्या मनामध्ये आपलं जे स्थान निर्माण झालेलं आहे, तर सहजपणे लोकं बोलतात, की आम्ही 1-2 पिढ्या तरी तुम्हाला विसरू शकत नाही. हे अवॉर्डपेक्षा खूप पुढं आहे आणि माथेरानच्या लोकांनी तर तिथल्या एका रस्त्याला नाव दिलं, हे एक त्या लोकांची कृतज्ञता माझ्याबद्दल. त्या लोकांच्या मनात माझ्याबद्दल असलेली भावना ही मला खूप भावली आणि जसं वेंगुर्ला, कर्जत, माथेरान केलं तसंच मी 1 वर्षभर संगमनेरला होतो. संगमनेरसुद्धा त्याच पद्धतीनं संगमनेर तर जवळपास 1,00,000 पर्यंत लोकसंख्या आहे. तर तिथंही आम्हाला सहज 1-1.5 महिन्यामध्ये आम्ही हे साध्य केलं आणि तिथलं डंपिंग ग्राउंडसुद्धा आता कायमचं बंद होण्याच्या टप्प्यात आलेलं आहे. 1 वर्षभरात 1,000 मेट्रिक टन खताची विक्री आम्ही संगमनेरमध्ये केली. वाह! तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि ह्यातनं कचरा व्यवस्थापन करताना त्याच्यावर खर्च आम्ही करत नाही फारसा. खर्च कमी करतो आणि उत्पन्न जास्त निर्माण करतो आणि त्याच्यामुळं त्या शहराच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा हातभार लागतो. त्या नगरपालिकेच्या, महापालिकेच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागतो. सो तुमच्या या मिशनमधलं नेक्स्ट वेंगुर्ले कुठलं आहे? आता मला वाटतं की महाराष्ट्रातली सगळीच गावं वेंगुर्ल्यासारखी व्हावी. खरं आहे. तर असं एक टप्प्याटप्प्यात वेंगुर्ला पॅटर्न हा जगातला पहिला असा पॅटर्न आहे झिरो लँडफिलचा, जे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रॅमनी वर्ल्ड वाईड रिप्लिकेटसाठी रिकमेंड केलं आणि ती सक्सेस स्टोरी त्यांच्या वेबसाईटवर पहिल्यांदा घनकचरा व्यवस्थापनाची सक्सेस स्टोरी त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर पब्लिश केली. त्यांचे डायरेक्टर जनरलसुद्धा इथं भेट देऊन कौतुक करून गेले आणि त्यांनी अनेक शहरांना इथं भेट द्यायला लावलं. तर अशा पद्धतीनं वेंगुर्ला हे डेव्हलप होताना आणि ही एक एक वेगळी स्टोरी आहे. एक म्हणजे आणि ते सगळ्यात आनंद या गोष्टीचा आहे, की ते माझ्या स्वतःच्या अभ्यासातून निर्माण झालेली स्टोरी. ते काय असं सिलेबसमध्ये होतं, असं करा म्हणून कुणी सांगितलं असं नाही झालं. ते आम्ही प्रयत्न करत एक असं मॉडेल डेव्हलप करण्याच्या शोधात ते निर्माण झालेलं मॉडेल आहे आणि त्याचं अनुकरण अनेक
शहरांनी अनेक राज्यांनी करताहेत आणि ते पूर्ण महाराष्ट्रभर त्याचं अनुकरण करावं यापेक्षा मला वेगळा आनंद कुठलाच असणार नाही. तर वेंगुर्ला पॅटर्न हा प्रत्येक शहरात निर्माण झाला पाहिजे, जेणेकरून कचऱ्याचा जो लोकांना त्रास आहे आणि त्याच्यापासून जो म्हणजे वादविवाद निर्माण होतात. वादविवादाचं मूळ कारण हे डंपिंग ग्राउंड आहे. हेच नष्ट झालं तर ते वादविवादातून एक आनंददायी मार्ग म्हणजे एक त्याला म्हणजे काय म्हणतो, की ते एक वादविवादाचं केंद्र न राहता ते एक आपल्या आत्मप्रौढीचं, आपल्या सन्मानाचं केंद्र बनावं, असं मला वाटतं आणि त्यामुळं वेंगुर्लेसारखी सगळी शहरं निर्माण व्हावीत ही मला वाटतं. सो आता तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरनं जर का एकच मेसेज द्यायचा असेल शाळांना, तर तो काय असेल? शाळांना जर मेसेज द्यायचा झाला, तर प्रत्येक शाळांनी आपली शाळा कचरा व प्लॅस्टिक मुक्त शाळा असावी असा निर्धार करणं आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक वर्गातल्या एका विद्यार्थ्यावर एका दिवसाची जबाबदारी द्या. एका शिक्षकावर त्या शाळेची एका दिवसाची जबाबदारी द्या. आपल्या शाळेच्या आवारात कुठेही प्लॅस्टिक आणि कागदाचे तुकडे पडले नाही पाहिजेत. कागद आणि प्लॅस्टिक वेगळा ठेवा आणि ती प्रक्रियेला पाठवा. आपली शाळा ही एक कचऱ्यावरच्या संस्काराचं केंद्र बनलं पाहिजे. अशा पद्धतीनं मला शाळेला सगळ्या आव्हान करावंसं वाटतं आणि त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत त्यांच्या घरातील प्लॅस्टिक आठवड्यातून एकदाच शाळेत जमा करायची मोहीम चालू करावी. जेणेकरून खूप मोठा एक संस्काराची पाठशाळा त्यातून निर्माण होईल असं मला वाटतं. तुमच्याकडे आत्ता एखादी कुठली कविता असेल का? तर या माध्यमातून चालेल ना. तुम्हाला माझीच कविता मी हां. कचरा म्हणजे नेमकं काय आहे आणि हे कचऱ्याकडे आपण कसं पाहतो आणि कचऱ्याबद्दल आपल्याला वास्तवता काय आहे, हे सांगणारी मी 2021 रोजी केलेली कविता मी तुम्हाला ऐकवतो. माणसाने केली प्रगती फार, माणसाने केली प्रगती फार, कचऱ्याचा त्याला पेलेना भार. माणसाने केली प्रगती फार, कचऱ्याचा त्याला पेलेना भार. चंद्र आणि मंगळावर मांडला डाव. म्हणजे चंद्रावर आणि मंगळावर सुद्धा आपण पोचलेलो आहे. चंद्र आणि मंगळावर मांडला डाव, सागराच्या खोलीचाही घेतला ठाव. सागराच्या खोलीचाही घेतला ठाव. जरी तंत्रज्ञानाने केली प्रगती भारी, कचऱ्याची समस्या दारोदारी. नको ते घटक आणले घरी, आपला कचरा दुसऱ्याच्या दारी. म्हणजे कुठेही फेका. उकिरडे होते पूर्वी प्रत्येकाच्या अंगणात, आपला कचरा ठराविक रिंगणात. कचऱ्यालाही होते सत्व, लक्ष्मी म्हणून असे महत्व. पूर्वी कचरा उकिरड्यावर पूर्ण कुजायचा, त्याच्या ताकदीनं बी जोमानं रुजायचा. म्हणजे खत म्हणून वापरायचा. बरोबर. वाढला अतोनात प्लॅस्टिकचा वापर, कचरा आपला दुसऱ्याच्या माती खापर. डम्पिंग ग्राउंडला कचरा पचेना, म्हणजे वाढतच चालला डोंगर. डम्पिंग ग्राउंडला कचरा पचेना, दुर्गंधी ही आता कुणालाच रुचेना. आपल्या कचऱ्याचा शोधा घरीच उपाय, घराबाहेर कचरा जगाला अपाय. म्हणजे आपल्या घराचा बाहेर एकदा कचरा गेला की कुणाला तरी अपायच करणार आहे. घरीच आता ओल्या कचऱ्याचे बनवा खत, समाजात वाढेल आपली पत. प्लॅस्टिक, कागद, काच भंगारात विका. प्रत्येकाने वेगवेगळं घरात ठेवलं तर ती भंगारात त्याला किंमत आहे. प्लॅस्टिक, कागद, काच भंगारात विका, राष्ट्रीय संपत्ती न फेकता जपायला शिका. रामदास कोकरे सांगे कचऱ्याचे सार, नका समजू हो कचऱ्याला उगीच डम्पिंगचा भार. वा सुंदर. हे सगळं करायला कसा तुम्ही वेळ काढता? म्हणजे एवढं कामात असतं आणि तरी टाइम मॅनेजमेंट हा कसं करता तुम्ही? मी झोपेल तेवढंच मी आराम. झोपेपर्यंत काहीतरी चालू असतं आणि सकाळी उठल्यापासून काहीतरी चालू असतं. ह्या कचऱ्याच्या संदर्भात अनेक ठिकाणी भेटी देणं, तिथल्या समस्या शोधणं, त्या समस्यावर उपाय शोधणं, या सगळ्या गोष्टी चालूच राहतात अव्याहतपणे. आणि जरी मी आता फिजिकली एखाद्या ठिकाणी नसलो तरी ते फोनवरनं बऱ्याच गोष्टी चालू असतात. आता मोबाईलमुळे तर सगळे कनेक्टेड झालेलं आहे. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आता समजा एखाद्या ठिकाणी कचरा वारंवार पडतो, तर तो कचरा पडण्याची कारणं शोधली पाहिजेत.
आणि त्या लोकांना अवेअर केलं पाहिजे. त्या लोकांना त्यांच्या समस्या काय असतील तर त्या सोडवल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टीतून एक उपाय चांगल्या पद्धतीनं निर्माण होऊ शकतो आणि त्या माध्यमातून आता भविष्यात वेंगुर्ल्यासारखं कल्याण डोंबिवली बनवण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे. आता कचरा वर्गीकरण बऱ्यापैकी साध्य झाले. फक्त त्याचे वेगवेगळे घटक अजून त्यात मायक्रो लेव्हलवर प्लॅनिंग करायचं आहे. आणि आता जसं आदरवाडीचं एकदा डंपिंग ग्राउंड झालं, तर तसं भविष्यात कुठलंही डंपिंग ग्राउंड होणार नाही ह्याची आम्हाला काळजी घ्यायची आणि त्या दृष्टीनं आम्हाला आता उपाययोजना करायच्या आहेत. सो सरांचं जे वलय आहे, सरांचं जे काम आहे ते खूप आहे. माझा अगदी एक 0.001% प्रयत्न आहे विथ यूजिंग माय सोशल मीडिया. बिकॉज सोशल मीडियाचा जर का आपण नीट उपयोग करायचं ठरवलं तर आपण खूप काही करू शकतो. सरांचा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवणं हेच माझं उद्दिष्ट होतं. आपण एक छोटंसं रॅपिड फायर घेऊन फक्त हां. एक पहा, माननीय सुप्रीम कोर्टात आता जे MSW रूल्स 2026 जे आलेले आहेत, त्या संदर्भात वेगवेगळे जजमेंट माननीय सुप्रीम कोर्टाकडून आलेले आहेत. त्यातलं एक वाक्य मी आपल्याला सांगतो. इट इज नाव ऑर नेव्हर. एक्सपेक्टिंग हाय रिझल्ट्स विदाउट फंडामेंटल स्पेड वर्क ऑफ सोर्स सिग्रिगेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर वुड बी अनरिजनेबल. म्हणजे आपण एक फंडामेंटल व्यवस्था तयार करणं, वर्गीकरणाशिवाय असं काहीतरी रिझल्ट भेटतील असं कदापि शक्य होणार नाही, असं त्यात अनुमान काढलेलं आहे. आणि हे खरोखरच खूप महत्त्वाचं आहे. एक प्रक्रियेसाठी व्यवस्था तयार करा आणि वर्गीकरणाची प्रभावी अंमलबजावणी करा, तरच हे सर्व साध्य होणार आहे. आपण एक छोटंसं रॅपिड फायर घेऊया. ओला कचरा की सुका कचरा जास्त डोकेदुखी कुठला? ओला कचरा. वेंगुर्ला की दापोली तुमचं जास्त प्रिय कुठलं? वेंगुर्ला. ओके. कचरा न टाकणारं भारतातलं एक असं कुठलं शहर आहे जे तुम्ही मॅनेज करता त्याच्या व्यतिरिक्त? बाहेरच्या देशात खूप शिस्त आहे. हां. आता म्हणजे बाहेरच्या देशात बऱ्यापैकी रस्त्यावर कचरा टाकलाच जात नाही असं हो. खूप देश आहेत. तर काही जपानमधली गाव आहेत, काही स्वित्झर्लंड आहे, स्वीडन आहे. अशा हो. वेगवेगळ्या देशांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने कचरा व्यवस्थापन केलं जातं. खरंय. त्यातलं आता स्पेसिफिक मला शहराचं नाव नाही ठीक सांगता आहे, ठीक येणार. आहे, चालेल. सो जसं मी मगाशी म्हटलं की एखाद्या लीडरला जे क्वालिटीज असायला हव्यात त्या तुमच्याकडे एकदम ठासून भरले, तर यूथनी जर का या मूवमेंटला जॉईन करायचं असेल तर त्यांच्याकडे कुठल्या 3 व्हॅल्यूज किंवा स्किल सेट्स असल्या पाहिजेत? डेडिकेशन, डिटर्मिनेशन आणि डिवोशन, या 3 ओके. स्किल्सची खूप गरज आहे. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हे जे पर्यावरण आहे एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे हस्तांतरण करत असतो आणि ते सुस्थितीत हस्तांतरण करण्यासाठी एक माइंडसेट प्रत्येकाच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. बरोबर. तुमच्याकडे ऑलरेडी खूप पॉवर्स आहेत असं मी म्हणेन, म्हणून तुम्ही हे सगळे बदल घडवताय. बट इफ देर वॉज वन सुपर पॉवर यू विश यू हॅड, तर ती कुठली असेल? म्हणजे कशी सुपर पॉवर? सुपर पॉवर म्हणजे जी थोडी इमॅजिनरी आहे. म्हणजे एक्झाम्पल, हां. इफ समजा मी इनविजिबल झाले एका दिवसासाठी, तर मी काय काय करणार? असं इमॅजिनरी सुपर पॉवर. तर तुम्हाला अशी कुठली सुपर पॉवर हवी आहे? आता याच्यातली अशी सुपर पॉवर पाहिजे की मी सांगितलं कचरा वर्गीकरण करता सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, अशी काहीतरी एका पॉवर टिचकीत असं सगळं होऊन गेलं चुटकी सरची लोकांनी ऐकलं पाहिजे. ठीक आहे. सो तुम्ही जे काम करता त्यासाठी तुम्हाला खूप स्ट्रिक्ट असणं गरजेचं आहे. सो कठोरपणा आणि तरी लोक तुम्हाला अप्रोच करतात. सो कठोरपणा आणि प्रेमळपणा हे कसं बॅलन्स करता? घनकचरा व्यवस्थापनात माझं एक प्रिन्सिपल आहे, 0 टॉलरन्स फॉर 0 गार्बेज. ओके. जर ह्यात चुकी केली तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि कचरा हा स्पष्ट आणि परखड बोलण्याचा विषय असला पाहिजे, हेही माझं स्पष्ट मत आहे. तर हे सर्व करत असताना बऱ्याच लोकांवर माझ्याकडून कारवाई होतात, बऱ्याच लोकांना माझ्याकडून शिक्षा होतात. परंतु मी कारवाई केल्यानंतर हे लोक माझ्यावर खूप जीव लावतात, कारण त्यांना माहिती आहे की ही मी माझ्या व्यक्तिगत माझ्यासाठी काहीच करत नाही. त्या शहराला शिस्त लागावी, ते शहर चांगलं व्हावं म्हणून मी हे जे करतो. आणि सगळ्यांना डिसिप्लिन आवडते, परंतु ते दुसऱ्यांनी केली पाहिजे असं वाटतं. खरंय. परंतु मी सगळ्यांना डिसिप्लिन करायला खरंय, लावतो, त्यामुळे खरंय. सगळे माझ्यावर जीव लावतात. खरे खरे.
तुमच्यासारखे असे अजून लोक महाराष्ट्राला आणि आपल्या देशाला लाभो अशी मी देवाकडे प्रार्थना करते. धन्यवाद. तुमच्याशी गप्पा मारून खूप मजा आली. मजेपेक्षा खूप शिकता आलं आणि त्यातल्या त्यात जर का मी थोडंसं माझ्या लाईफमध्ये, माझ्या आजूबाजूवाल्यांच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करू शकले, तर हे पॉडकास्ट खरंच खूप सार्थकी जाईल. तुम्ही खूप खूप आभार. तुम्ही वेळात वेळ काढून इकडे आलात. धन्यवाद.